नमस्कार. आज पुन्हा एकदा कीर्तनाच्या विषयामध्ये मी बोलायला आलोय. बोलावं लागतं, काही गोष्टी दिसल्या, समजल्या, जाणवल्या की याबाबत बोलावं लागतं. अनेकांना माझा राग येतो की हा असं का बोलतो, असं बोलण्याचं कारण काय, आपल्या धर्मातील या लोकांबद्दल बोलावं का? तर हो, बोलावं लागतं. कारण धर्म मांडण्याची पद्धत सुद्धा योग्य असली पाहिजे. मी उच्चारणातले दोष समजू शकतो, व्याकरणातील दोष समजू शकतो जे माझ्यात पण आहे. एखाद्या कथेमधला संदर्भ चुकीचा असेल तर त्यालाही आपण समजू शकतो. पुराण कथन करताना लोककथांचा आधार घेतला तर एखादं मिथक त्या कथांच्या मध्ये येऊ शकतं. पण या कीर्तनाचा तमाशा जेव्हा कराल, जे परंपरेत नाही ते मांडण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा त्यावर आक्षेप व्यक्त करावा लागतो. मला वाटायचं मी एक दोन ते बाल कीर्तनकार, ज्यांचे अजून बाल सुद्धा डोक्यावर नीट उगवलेले नाही आहेत, अशा कोवळीक न संपलेल्या आणि आमच्या मराठी भाषेत झार न वाळलेल्या लेकरांनी सुद्धा कीर्तन करायला यावं. ज्यांना अजून योग्य अयोग्य, नीती अनीती, धर्म अधर्म यातला फरकच कळला नाही, अशा पोट्ट्यांनीही कीर्तन करायला येऊन जगाला धर्म शिकवण्याची आपली ती ज्ञानेश्वरांशी बरोबरी करणे, बालयोगी म्हणणे, बाल कीर्तनकार म्हणणे, बाल कथाकार म्हणणे, हा जो प्रकार सुरू केला आहे त्यावर मी बोलत होतो. काही विनोदी कीर्तनकार मुली आणि महिला आल्या, काहीतरी चित्रविचित्र, मी त्याच्यावरतीही बोललोय. त्यांच्या काय शिवकथेच्या लीला, शिवलीला चालायच्या, त्याही आपण बघितलेल्या आहेत. या सगळ्यांवरती मी उगाच बोलतोय असं मला वाटलं, कारण याच्यापेक्षाही भयंकर कृती करणारी माणसं जगामध्ये आहेत आणि हे महाराज म्हणून प्रसिद्धीस पावलेले आहेत. ते एक व्हिडिओमध्ये व्हायरल होत होता, असेल तर दाखवीन मी तो, नसेल तर थेट दुसराच दाखवतो. एक छोटंसं पोरग विणा हातात घेऊन ते असं वाकडं करत 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 नाचत 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 कीर्तनामध्ये जायचं आणि त्याच्या नृत्यावरती लोकांनी आक्षेप व्यक्त केला होता. आमच्याकडे एक मराठीत म्हण आहे, सांगतोच ती, पोरग रस्त्यावर उभं टाकून लघवी करतंय म्हणून बापाकडे तक्रार घेऊन जावं तर बाप छतावर उभा टाकून मुतायलेला असतो आणि तेही दारावर. पोरावर कडे काय तक्रार करावी, बापाकडे काय तक्रार करावी पोराची. एक छोटं पोरग विना घेऊन नाचलं म्हणून कीर्तनकारांना हे असं कीर्तन असतं का विचारायला जावं, तर हा टोंग्या स्वतःला महाराज म्हणून घेणारा, तुका म्हणे ऐशा नरा मोजोनी माराव्या पैंजरा, असा हा टोंग्या बघून घ्या. बघितलं काय बोलावं? या अशा कीर्तनकारांना नर्तनकार म्हणावं का कीर्तनकार म्हणावं? तमाशातल्या गाण्यावर नाचता तुम्ही, पेटीवरती सूर तमाशातल्या लावण्याचे लावता तुम्ही, नाचताही तुम्ही आणि जगाच्या प्रबोधनाचा वारसा असल्यागत बोलता. यांना हरिभक्तिपरायण ही उपाधी लावताच कामा नये. अजून एक अर्ध्या हळकुंडातलं पिवळं तुम्हाला दाखवायचंय मला. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय ध्यातो मुनिंद्र्या,
समागत्य तिष्ठम रमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हे पांडुरंगाष्टक हा ठोंब्या म्हणतोय कसं ते बघा. महायोग पिटीतटे भीमारथ्या वरम पुंडरीकाय दातुं समादिम्य तिष्ठान्तकन्दं प्रमानन्दलिङ्गं ज्ञानमूर्तिरूपं भजे पांडुरंगम. पाहिलं? अरे एवढ्या चुका करून तुम्हाला म्हणायचं असेल, म्हणता कशाला? कोण सांगितलं तुम्हाला? आग्रह केला होता का? कोणी निमंत्रण घेऊन आलं होतं का? माझी लोकांना विनंती आहे, हे नाचे नाचणार आहेत, हे तमाशगीर तमाशा करणार आहेत, यांच्यासाठी यांचं कीर्तन हे लोकांच्या मनोरंजनाचं आणि त्यांच्या अर्थार्जनाचं साधन आहे. आपल्यासाठी कीर्तन हे भगवत प्राप्तीचं साधन आहे, ज्ञानाचं साधन आहे, मनाला जाग करणारं साधन आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल हा गजर नुसता तोंडातून होत नाहीये. त्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठलच्या नादामध्ये आमच्या मेंदूला पडलेली कुलप खाडकन उघडली पाहिजेत, यासाठी ते कीर्तन आहे. या असल्या तमासगिरांना बोलवून कीर्तन करत जाऊ नका, एवढीच विनंती. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज